तर स्ट्रेच मार्कसाठी आयुर्वेदामध्ये काही ट्रीटमेंट सांगितले आहेत का? आयुर्वेदाने ना सुतिका परिचर्या असं एक चॅप्टर आपण म्हणू किंवा एक परिचर्या, एक दिनचर्या तिची, ज्याच्यामध्ये तिचा आहार कसा असावा, विहार कसा असावा, तिने कसं राहिलं पाहिजे किंवा काय गोष्टी केल्या पाहिजेत, हे सगळं डिटेल असं वर्णन केलेलं आहे. सुतिका परिचर्या नीट पाळली गेली नाही तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? थायरॉइड आहे, हम्म. त्याशिवाय डायबेटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, Correct. यासारख्या गोष्टी सुद्धा प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा इंड्यूस होतात आणि डिलिव्हरी झाल्यानंतर या गोष्टी जर सुतिका परिचर्या जसं आपण म्हटलं ना ती पाळली गेली नाही तर या गोष्टी पुढे कंटिन्यू होऊ शकतात. अबॉर्शन आणि मिसकॅरेज झालेल्या स्त्रियांनी देखील सुतिका परिचर्येचे पालन करणं गरजेचं आहे का? डिलिव्हरी नंतर आईची झोप खूप बिघडते, हो. तर त्यासाठी काय करावे? स्तनपानाचे काय महत्त्व आहे आणि काही स्त्रियांमध्ये दूध कमी येण्याची काय कारणे असतात? मिल्क प्रोडक्शनसाठी ना आयुर्वेदाने खूप छान अशा 4 अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. अपत्य दर्शन, अपत्य स्पर्श, अपत्याचं स्मरण आणि धारणात शरीरस्य. डिलिव्हरी नंतर योनी मार्गामध्ये असलेले टाके लवकर भरावे यासाठी कोणते उपाय आहेत? बऱ्याच बायकांना या काळात दुधाच्या गाठी तयार होतात, हो. तर त्यावर काय उपाय आहेत? आयुर्वेदाने उद्वर्तनासारख्या सुद्धा गोष्टी सांगितल्या आहेत. तर त्याच्यामध्ये काय असतं ना की आपण काही उद्वर्तनाची औषधं देतो जी आपल्याला छान अशी अंगाला म्हणजे रब करायचं अच्छा. असतं, उठणं लावतो हो, ना हो. तसंच अगदी. ओके. आणि यामुळे एक्स्ट्रा जिथे पण फॅट जमा होतं तर ते निघून जायला, डेड स्किन निघून जायला नक्की मदत होते. डिलिव्हरी झाल्यानंतर वजन कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय करावे? एका सुंदर गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर त्या आईचा व तिच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावत नाही, पण त्या आनंदासोबतच त्या स्त्रीला होणारा त्रास, तिच्या वेदनांकडे नकळत दुर्लक्ष होते. तर डिलिव्हरीनंतर त्या स्त्रीची योग्य प्रकारे कशी काळजी घ्यावी? डिलिव्हरीनंतर स्त्रीला होणाऱ्या त्रासांवरती आयुर्वेदामध्ये कोणकोणते उपचार सांगितले आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत MD आयुर्वेद डॉक्टर सोनाली सावंत यांच्याकडून. विविध विषयांचा उहापोह आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आजच्या या उहापोहची सुरुवात करूया. मॅडम, आमच्या उहापोह यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. प्रेग्नेन्सी दरम्यान स्त्रियांची खूप काळजी घेतली जाते, पण डिलिव्हरीनंतर सगळा फोकस बाळावरती जातो. हो. तर डिलिव्हरीनंतर बाळासोबतच आईची देखील काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे? हो, खरंच. म्हणजे बघ ना की प्रेग्नन्सी असते तेव्हा किती लाड होतात हो. किंवा स्त्रीची खूप काळजी घेतली जाते किंवा तेव्हा ती स्त्री देखील स्वतःची खूप काळजी घेत असते. पण एकदा बाळ झालं की मग सगळा फोकस किंवा लाड म्हणा ते बाळाचे व्हायला लागतात. बरोबर. तर गर्भधारणेच्या दरम्यान ना आईच्या आरोग्याकडे खूप छान लक्ष असतं, हो. पण एकदा डिलिव्हरी झाली की मात्र दुर्लक्ष होऊ शकतं. तर दुर्लक्ष झालं तर ह्या गोष्टी मोठ्या आजारांना निमंत्रण देऊ शकतात. म्हणूनच गरजेचं आहे की पोस्टपार्टम जे आहे ना पिरियड, तेव्हा सुतिकेची खूप छान अशी काळजी घेणं. ओके. तर मग सुतिका म्हणजे नेमकं काय? सुतिका म्हणजे ना पोस्टपार्टम जो पिरियड असतो ना त्यामध्ये स्त्रीला सुतिका असं आयुर्वेदाने संज्ञा दिलेली आहे. बरं. तर कसं असतं बघ, डिलिव्हरी झाल्यानंतर आहे ना स्त्रीच्या शरीरामध्ये शारीरिक, मानसिक असे खूप बदल होत असतात. हो. आणि आपण म्हणजे मॉडर्न प्रमाणे बोलू तर त्याचा एक इमोशनल आणि फिजिकल असा एक रोलर कोस्टर असतो. हो ना. तर यामध्ये खूपच काळजी घेणं गरजेचं आहे, नाहीतर मग नंतर जाऊन तिला बरेच त्रास होऊ शकतात. म्हणून एक वेगळा असं आयुर्वेदाने ना सुतिका परिचर्या असं एक चॅप्टर आपण म्हणू किंवा एक परिचर्या, एक दिनचर्या तिची, ज्याच्यामध्ये तिचा आहार कसा असावा, विहार कसा असावा, तिने कसं राहिलं पाहिजे किंवा काय गोष्टी केल्या पाहिजेत, हे सगळं डिटेल असं वर्णन केलेलं आहे. आणि आपण बघितलं तर त्या गोष्टी आपण जर फॉलो केल्या तर त्याचं खूप छान रिझल्ट आणि आपल्याला पुढचे संभाव्य आजार टाळता येऊ शकतात. नक्कीच, ते आपण पुढे पाहूच, पण त्याआधी डिलिव्हरीमध्ये कोणकोणते आजार उद्भवण्याची शक्यता असते? हां, तर आपण बघू, डिलिव्हरी झाली ना की बघ कसं आहे माहिती आहे, एक तर झोप अपुरी होऊ शकते हो. की बाळाचं रडणं असतं, त्याचे फिडिंगचे टाईम असतात. तर अशा वेळी ना हेडेक होऊ शकतं तिला किंवा ती फार वेळ आता बसून राहते फिडिंगसाठी, मग बॅक पेन होऊ शकतं. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतातच किंवा तिला इंडायजेशन होऊ शकतं.
या सगळ्या गोष्टींसोबतच आहे ना, जर थायरॉइड आहे, त्याशिवाय डायबेटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, करेक्ट. यासारख्या गोष्टीसुद्धा प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा इंड्यूस होतात आणि डिलिव्हरी झाल्यानंतर या गोष्टी जर सुतिका परिचर्या जसं आपण म्हटलं ना ती पाळली गेली नाही तर या गोष्टी पुढे कंटिन्यू होऊ शकतात आणि मग त्यात स्त्रीला त्रास देऊ शकतात. त्याशिवाय तुला सांगते बऱ्याचशा अशा गोष्टी दिसतात की पाळीमध्ये अनियमितता किंवा खूप जास्त रक्तस्राव होऊ शकतो त्या स्त्रीला, तर या गोष्टी सुद्धा आहेत. शिवाय ओबेसिटी हा तर खूपच मेन मोठा फॅक्टर आहे, महत्वाचा. म्हणजे पेशंट येतात माझ्याकडे की डिलेव्हरीच्या आधी खूप छान माझं फिगर होती किंवा खूप छान माझं वेट होतं आणि आता अचानकच वाढलंय, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात आणि हे आजार होऊ शकतात. तर आयुर्वेदामध्ये या आजारांवर कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत? जसं मी तुला सांगितलं ना, सुतिका परिचर्याचं विस्तृत असं वर्णन आलेलं आहे आयुर्वेदामध्ये. तर बघ, म्हणजे टप्प्याटप्प्याने मी सांगते तुला, कारण की ही खूप मोठी अशी सुतिका परिचर्या आहे. म्हणजे तिचं अगदी सकाळी उठल्यापासून तिने कसं असावं ह्याचं वर्णन आयुर्वेदाने केलेलं आहे. तर पहिले 3 दिवस आहे ना, कडुनिंबाचा रस 1 ते 2 चमचा घ्यावा. म्हणजे कडुनिंबाचा रस आपण बघितलं तर अँटीबॅक्टेरियल आहे, त्याशिवाय तिचं डायजेशन इम्प्रूव्ह करतं ते, आणि हा 3 दिवस घेतलेला खूप जास्त छान इफेक्ट देतो. म्हणजे स्तन्य शोधन आपण म्हणू किंवा तिचं रक्तशोधन होण्यासाठी खूप छान याचे इफेक्ट असतात. तर तो पहिले 3 दिवस ती घेऊ शकते. हो, सकाळी उठल्यावरती घेऊ शकते, आफ्टर ब्रेकफास्ट घेऊ शकते ऍक्च्युली, अनुषेपोटी नको. हा, त्याशिवाय ना आंघोळीसाठी गरम असं पाणी वापरलं पाहिजे, म्हणजे तिला सोसवेल एवढं असं तिने वापरलं पाहिजे. कारण कसं असतं माहितीये, पोस्ट डिलिव्हरी नंतर वात आहे ना शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढलेला असतो, तर या वाताला शांत करण्यासाठी गरम गोष्टींची गरज असते. तर तिचा आहार सुद्धा आहे ना तो उष्ण असायला पाहिजे, म्हणजे तिला गरम गरम खायला दिलं पाहिजे थोडक्यात. तर उष्ण आहार, स्निग्ध आहार आणि वातशामक असा आहार, ते मी पुढे सांगेन कसा आपण, तर तसा आहार तिला दिला पाहिजे. तर याच्यामध्ये ना आयुर्वेदाने यवागू असं वर्णन केलंय. ते म्हणजेच काय माहितीये, आपली तांदळाची पेज. हा, तर ती तांदळाची पेज आहे ना, म्हणजे 3 चमचे तांदूळ घ्यायचे आणि ते चांगले धुवून भाजून घ्यायचे, त्याची पेज बनवायची घट्ट अशी, आणि त्या पेजेमध्ये छानपैकी 4 ते 5-6 चमचे तूप टाकायचे. म्हणजे आतून स्निग्धता येते त्या स्त्रीला. मी जसं म्हटलं की वातामुळे जी वृक्षता वाढलेली आहे ना आणि तिला जो त्रास होऊ शकतो तो त्यामुळे कमी करू शकतो आपण. तर ही अशी पेज तिला बल्य पण आहे. कारण कसं आहे, डिलेव्हरी झाली ना की स्त्री थकून जाते. एक शारीरिक असा तिला खूप थकवा येतो, मानसिक थकवा येतो की ती प्रोलॉंग जर डिलेव्हरी झाली असेल किंवा तिला ते लेबर पेन असतं, या सगळ्या गोष्टीतून ती जात असते ना, तर तेव्हा तिला हा जो थकवा आलेला असतो ना, तो हे गरम गरम एखादं सूप घेतलं, व्हेजिटेबल सूप असेल किंवा मग मी सांगितली तशी ही पेज असेल आणि ती छानपैकी अगदी तूप टाकून घेतलेली असेल, तर याच्यामुळे तिला एक थकवा आहे ना तो तिचा दूर व्हायला मदत होते. तर ते ती घेऊ शकते. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे पोटाला पट्टा बांधणं, या गोष्टी व्हायला पाहिजेत. त्याशिवाय शेकशेगडी आहे, धुरी घेणं किंवा तिने अभ्यंग घेणं, या गोष्टी ती एक 4 ते 5 दिवसानंतर सुरू करू शकते. अजून एक तुम्ही सांगितलं की डिलिव्हरी नंतर पोटाला पट्टा बांधावा. तर तो पट्टा का बांधावा, त्याचे काय फायदे आहेत? हो, सांगते. कसं आहे ना, हे बघ, गर्भाचा आकार वाढतो, तसं तसं युटेरसचा आकार वाढत जातो. म्हणजे आपलं गर्भाशय आहे ना ते फिस्ट एवढं असतं, पण मग आता बाळाच्या येण्याने ते मोठं होत जातं. म्हणजे त्याचा जो आकार आहे ना तो अगदी हृदयापर्यंत येईल एवढा होतो. हा, तर जशी डिलेव्हरी होऊन जाते तसं तिकडे एक रिक्तता येते आणि त्या आशय रिक्ततेमुळे तिथे वात शिरतो आणि हा जो वात असतो ना तो शमन करण्यासाठी, आणि शिवाय बघ, युटेरस मोठं झालेलं आहे, तिथले स्नायू आहेत ना ते शिथिल होऊन जातात आफ्टर डिलेव्हरी. तर हे जे रिलॅक्स झालेले स्नायू आहेत ह्यांना एक आहे ना छान असा सपोर्ट मिळायला गरजेचं असतं. तर हा सपोर्ट देण्यासाठी पोटपट्टा आहे ना तो काम करतो. शिवाय आपण बघितलं ना तर हे बघ, गर्भाचा आकार वाढलाय, हा जो भार असतो ना तो सगळा आपल्या लंबार स्पाईन म्हणजे आपल्या मणक्यांवर पण येत असतो. त्यामुळे ना लंबार लॉर्डोसिस अशी जी संज्ञा आपण म्हणतो ना, तर ते लंबार लॉर्डोसिस ही कंडिशन झालेली असते स्पाईनची. आणि मग हे जे स्पाईन आहेत ते जे पुढे ढकललेले जातात ना, त्यांना पूर्ववत स्थितीमध्ये आणण्यासाठी हा पट्टा काम
काम करतो. तर ओके. तो स्त्रीला एक सपोर्ट पण देतोय आणि तिचे जे मसल्स आहेत त्यांना सुद्धा पूर्ववत आणायला मदत करतो. म्हणून हा पोटपट्टा बांधणं खूप गरजेचं आहे. ओके. तर डिलिव्हरीनंतर आईचा आहार कसा असावा? तर डिलेव्हरीनंतरचा स्त्रीचा आहार आहे ना, हम्म. तो नेहमी उष्ण असावा, स्निग्ध असावा आणि वातशामक असा असावा. ओके. आता वातशामक म्हणजे आपण काय मी तुला फॉर एक्झाम्पल सांगते, की कडधान्यांचं प्रमाण फार नसावं, फळभाज्या चालतील. शिवाय तिला हलका असा पचायला आहार द्यावा. कारण जागरण झालेलं असतं आणि तिची झोप झालेली नसते, ब्रेस्ट फिडिंगमुळे असेल बरोबर. किंवा इतर सुद्धा गोष्टी, बाळाचं नॅपी चेंज करणं किंवा ते सगळं बघणं, यामध्ये झोप नाही होत. हो. तर अशा वेळी इंडायजेशन असतं. म्हणूनच हा आपण आहार आहे ना, तो अगदी हलका असा ठेवला ना, तर तिला तो पचायला सुद्धा खूप छान जड नाही जात. हो ना. आणि मेन म्हणजे स्तन्य, म्हणजे ती बाळाला ब्रेस्ट फिडिंग करणार असते, तर असा हलका आहार बाळासाठी सुद्धा खूप छान, म्हणजे शेवटी दुधातून बाळाला सुद्धा ते जाणारच आहे. त्यामुळे जर आईचा आहार जर हलका असेल ना, तर बाळाला सुद्धा त्याचा त्रास नाही होत. आणि उष्ण आणि स्निग्ध मी म्हटलं ना, म्हणजे तुपाचा वापर छान व्हायला पाहिजे. तर उष्ण आणि स्निग्ध असा आहार असेल ना, तर वातशमन हे करतं. ओके. कारण मी तसं आधी सांगितलं तसं डिलिव्हरीमध्ये वात आहे ना खूप वाढलेला असतो शरीरामध्ये. तर डिलिव्हरीनंतर आईची झोप खूप बिघडते, हो. तर त्यासाठी काय करावे? हां. बघ, डिलिव्हरीनंतर म्हणजे सगळं बाळाचं करण्यामध्ये आईची झोप तर अगदी डिस्टर्ब होते, हे होते. नक्कीच आहे. हो. पण तिने सगळे नियम न पाळता जेव्हा पण बाळ झोपतं तेव्हा छान असा आराम करावा, छान अशी झोप घ्यावी. जरी झोप लागली नाही, बाळ झोपलेलं असेल तेव्हा झोप नाही लागली, तरी तिने त्यावेळेला शांत पडून एक ॲटलिस्ट तेवढ्या वेळासाठी आराम करावा. याने काय होतं माहितीये, कारण जे डिलिव्हरीमध्ये तिचं थकलेलं शरीर आहे ना, किंवा जे असं फार स्ट्रेस आलेला आहे, ॲटलिस्ट तो रिलीव्ह व्हायला तरी मदत होतो. आणि मग सगळं तिचं शरीर पूर्ववत येण्यासाठी मदत होते. त्यामुळे रेस्ट खूप गरजेचा आहे आणि झोप मात्र तिने जेव्हा बाळ झोपतंय तेव्हा नक्कीच पूर्ण करून घ्यावी. स्तनपानाचे काय महत्त्व आहे आणि काही स्त्रियांमध्ये दूध कमी येण्याची काय कारणे असतात? सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की ब्रेस्ट मिल्क किती महत्त्वाचं आहे बाळासाठी. म्हणजे त्याचं पुढचं जे लाईफ आहे किंवा त्याची जी इम्युनिटी आहे ती बिल्ड होते, ती म्हणजे ब्रेस्ट फिडिंगमुळे. तर हे जे पहिले काही दिवस जे येतं ना, ते कोलोस्ट्रम आपण म्हणतो. त्याच्यामध्ये खूप छान, म्हणजे आपण म्हणतो ना इम्युनोग्लोबिन आहेत, तसंच त्याच्यामध्ये खूप जास्त विटॅमिन्स आहेत. आणि हे जे आहे ना, ते बाळाची इम्युनिटी बिल्ड करत असतं. म्हणजे त्याला इन्फेक्शनपासून वाचवतं, त्याला पुढे काही आजार होऊ नये यासाठी मदत करतं. तर मी तुला सांगितलं ना, कोलोस्ट्रम ह्याला लिक्विड गोल्ड असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर त्याचं इम्पॉर्टन्स कळेलच सगळ्यांना की किती असतं ते. त्याचप्रमाणे ना, तू विचारलं की ब्रेस्ट मिल्क कमी होण्याची कारणं काय आहे, तर महत्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस किंवा अतिशोक, अतिचिंता अशी कारणं सुद्धा आयुर्वेदाने दिली आहेत. म्हणजे स्त्रीने फार ओव्हर थिंकिंग करत असेल किंवा फार असं स्ट्रेस घेत असेल, तर त्यामुळे सुद्धा ब्रेस्ट मिल्क कमी होऊ शकतं. तर ह्याच्यामध्ये काय आहे माहितीये, मॉडर्न प्रमाणे आपण विचार केला ना, तर ऑक्सिटोसिन जे हॉर्मोन आहे त्याचे प्रमाण कमी होतं. त्यामुळे मग त्याचा इफेक्ट ब्रेस्ट मिल्क कमी होण्यावरती येतो. तर स्त्रीने ना ह्या काळामध्ये ना आनंदी राहणं खूप महत्वाचं आहे. आणि ऑब्व्हियसली घरच्या लोकांनी सुद्धा तिला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न नक्कीच केले पाहिजेत. बरोबर. तर ब्रेस्ट मिल्क कमी होण्याची अजून सुद्धा कारणं आहेत, की जसं तिची झोप अपुरी राहणं, किंवा तिने ना आहार व्यवस्थित न घेणं. व्यवस्थित आहार नसेल तरी सुद्धा ब्रेस्ट मिल्क कमी होऊ शकतं. त्याशिवाय दुसरी कारणं म्हणजे हायपोथायरॉइड आहे. त्याशिवाय डायबिटीज, ब्लड प्रेशर सारखी सुद्धा कारणं आहेत. जर ती सुद्धा स्त्रियांमध्ये होत असतील तर मात्र ब्रेस्ट मिल्क कमी येऊ शकतं. जेस्टेशनल डायबिटीज जेव्हा होते, तर ते सुद्धा देखील कारण असू शकतं का? हो, जेस्टेशनल डायबिटीसमुळे सुद्धा होऊ शकतं. कारण कसं आहे माहिती, हे सगळे सिस्टमिक आजार आहेत आणि ते सिस्टीमवरती अफेक्ट करत असतात. त्यामुळे नक्कीच ह्याचा इफेक्ट होऊ शकतो आणि फिजिओलॉजिकल चेंजेस होतात बॉडीमध्ये. त्यामुळे मग डायबिटीस आणि बीपी यासारखे किंवा थायरॉइड आहे यासारख्या गोष्टींचे नक्कीच इफेक्ट हे ब्रेस्ट मिल्कवरती होऊ शकतात. आणि स्ट्रेस कमी ठेवणं हे तर इम्पॉर्टंट आहेच. तर मग ब्रेस्ट मिल्क वाढविण्यासाठी काही औषधे किंवा उपाय आहेत का?
हो, नक्कीच. आयुर्वेदामध्ये खूप छान अशा वनस्पती आहेत. म्हणजे मी तुला सांगेन शतावरी आहे, विदारी कंद आहे, कुष्मांड आहे. अशा बऱ्याचशा वनस्पती आहेत ज्या खूप छान अशा गॅलॅक्टोगोग म्हणतो आपण. स्तन्य शोधन पण करतात, म्हणजे खूप छान असं ब्रेस्ट मिल्क बनवतात आणि चांगलं प्रतीचं ब्रेस्ट मिल्क बनवायला मदत करतात. अच्छा. तर आपल्याकडे एक पेशंट आलेल्या. त्यांना ना म्हणजे तसंच मी तुला सांगितलं असं त्यांना ना स्ट्रेस खूप येत होता आणि त्यामुळे त्यांचं ना अचानकच ब्रेस्ट मिल्क येणं बंद झालेलं अरे बापरे. आणि मग बाळाचं रडणं वगैरे हे सगळं खूप वाढलेलं आणि त्या आपल्याकडे आल्या. आपण त्यांचं व्यवस्थित हिस्ट्री टेकिंग घेतली, नाडी परीक्षा केली. लक्षात आलं की त्यांची झोप अपुरी आहे आणि त्यामुळे मग चिडचिड होते, खूप त्रागा होतोय. तर त्यामुळे ना आपण त्यांना काही मनावर जाणारी औषधं आहेत ती सुरू केली आणि शिवाय ना आपलं एक किट आहे आयुर्वेदाचं की त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे जे गॅलॅक्टोगोग मी तुला म्हटलं वनस्पती आहेत ना त्याचे एक्स्ट्रॅक्ट काढून आपण काही कल्प बनवतो. नारायणी कल्प म्हणून आहे आपला. तर ते 1 ते 2 चमचा तिला दुधातून रोज घ्यायला सांगितलं. त्याचप्रमाणे ना तिच्या आजूबाजूला आपण धूपन करायला सांगितलं. तर याच्यामुळे काय होतं की एक पॉझिटिव्हिटी, एक आनंदी वातावरण, एक छान असं प्रसन्न वातावरण राहतं. तर हे असं जे किट आहे ना ते आपण तिला घ्यायला सांगितलं. आणि त्याशिवाय अभ्यंग म्हणजे स्तन जे आहेत ना त्यांना सुद्धा तीळ तेलाने किंवा बला तेल थोडंसं कोमट करून मसाज द्यायला सांगितला. तर या सगळ्या गोष्टींमुळे तिचं ते पूर्ववत दूध यायला मदत झाली. मिल्क प्रोडक्शनसाठी ना आयुर्वेदाने खूप छान अशा 4 अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. अपत्य दर्शन, अपत्य स्पर्श, अपत्याचं स्मरण आणि धारणात शरीरस्य. म्हणजे बघ, अपत्याचं दर्शन झालंय, त्याचा स्पर्श झाला, त्याला जवळ घेतलंय आणि त्याचं स्मरण झालं. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा छान असं मिल्क प्रोडक्शन होतं. अच्छा. एवढी सुंदर गोष्ट सांगितली आहे आयुर्वेदात. खूप छान. बऱ्याच बायकांना या काळात दुधाच्या गाठी तयार होतात. तर त्यावर काय उपाय आहेत? कसं आहे माहितीये, ब्रेस्ट फिडिंग आपण ना डिमांड आणि सप्लाय असं असतं. म्हणजे बाळ जेव्हा मागतं ना तेव्हा आईला ते द्यावंच लागतं आणि कधी कधी बाळ ना जर कफप्रकृतीचं असेल तर ते जास्त वेळ झोपून राहतं आणि अशा वेळी काय होतं की ते ब्रेस्ट मिल्क तसंच साठून राहतं आणि हे जे साठलेलं ब्रेस्ट मिल्क आहे ना त्याच्यामुळे गाठी होऊ शकतात जर ते एक्सप्रेस करून काढलं नाही तर महत्वाचं काय आहे की जेव्हा आपल्याला हेवीनेस ब्रेस्टमध्ये वाटायला लागतो तेव्हा ते एक्सप्रेस करून म्हणजे ते काढून घेणं. एकतर ते व्यवस्थित डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही कसं स्टोअर करायचं ते माहिती करून ते स्टोअर करू शकता किंवा मग ते एक्सप्रेस करून काढून टाकणं इज द बेस्ट वे. शिवाय तुला सांगते की ना गरम आपण आपल्या पेशंटना सांगतो की थोडंसं कोमट तेल करा, तिळाचं असेल, बला तेल असेल आणि त्यांनी ना स्तनांना छान मसाज करा आणि मग एक्सप्रेस करा किंवा त्या गाठी छान तुम्हाला त्याने कमी करता येतील. शिवाय आपण त्यांना शेक द्यायला सांगतो. याच्यामुळे सुद्धा स्तनांमधल्या गाठी या कमी व्हायला खूप छान अशी मदत होते. अच्छा. तर शेक घेतल्याने अजून कोणते फायदे होतात? हां, तर तुला सांगते शेक आहे ना तो आपण आहे ना ओवा किंवा ह्याचा जो आपण कोळसावरती करतो त्याला म्हणजे आता बरीच जण नको असं सांगतात, पण त्याच्या मागे काहीतरी सायंटिफिक रिझन सुद्धा आहे तो का द्यावा आणि कशासाठी. तर मी जसं तुला सांगितलं ना की आशय रिक्तता झाल्यामुळे युटेरसमधून बाळ निघून जेव्हा जातं तेव्हा तिथे वात जातो आणि हा जो वात असतो ना तो पुढे जाऊन तिला बॅक पेन देऊ शकतो किंवा इतर सांधेदुखींना निमंत्रण देऊ शकतो. आता ह्या वाताला शांत करण्यासाठीच आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की तिला शेक म्हणजेच गरम गोष्टींचा शेक देणं खूप गरजेचं असतं. तर हा आपण कसा देऊ शकतो माहितीये, एक कोळसा असतो जो चारकोल मिळतो बाजारामध्ये किंवा ना सगळ्यात बेस्ट म्हणजे शेणाच्या गोवऱ्या असतात ना आणि तुला माहिती असेल तर आजकाल ते Amazon वरती सुद्धा मिळतात. बरोबर आहे. तर या ज्या गोवऱ्या आहेत ना त्या छान अशा हीट करायच्या आणि मग हीट झाल्या ना चांगल्या तापल्या की मग आईजवळ आणायच्या, कारण नाहीतर आधी त्याच्यातून स्मोक येत असतो. तर जेव्हा हा स्मोक निघून जातो आणि त्या छान अशा पेट घेतात ना तर तेव्हा ते घेऊन यायचं. त्याच्यावरती आपण एक चाळणी किंवा अशी मोठी हे असते ना चाळणी, ती त्याच्यावरती उपडी टाकू शकतो आणि त्याच्यातून जो धूर येतो ना तो मग आईला
आणि थोडासा बाळाला असा हं. आपण तो देऊ शकतो. ओके. त्यामुळे मी सांगितलं तसं वात शमन व्हायला खूप छान मदत होते. हं. आणि जे डिलिव्हरी नंतर झालेले टाके असतात हं, ना, हं. ते सुद्धा हील छान व्हायला, म्हणजे आता वजायनल डिलिव्हरी असेल हो. तरी स्टिचेस पडतात. पडतातच. तर त्या स्टिचेस साठी इन्फेक्शन न व्हावं, हं, हं. शिवाय ते चांगले हील व्हावे हं, हं. ह्याच्यासाठी सुद्धा मदत होते. ओके. आणि जे सिझेरियन झालेल्या स्त्रिया आहेत ना, हं, हं. त्यांनी वैद्यांच्या सल्ल्याने हं. कधी घ्यायचा आणि कसा घ्यायचा आहे तो मात्र व्यवस्थित त्यांच्या सल्ल्याने घ्यावा. बरोबर. पण त्यांनी सुद्धा हा शेक घेतलेला अगदी चालतो. त्यांनी सुद्धा डिरेक्टली नाही, पण हं. असा थोडासा लांब असा शेक त्या नक्कीच घेऊ शकतात. बरं. आणि त्यामुळे त्यांना वाताचे त्रास हे नक्कीच टाळता येऊ शकतात. ओके. डिलिव्हरीनंतर आपण बाळाचा तर मसाज करतोच. हो. पण आईचा देखील मसाज करणं तितकंच गरजेचं आहे का? हो, हा खूप छान आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हो ना. कारण माझ्याकडे पण पेशंट येतात ना, त्यांना हं. ना असं एक संभ्रम असतो किंवा कन्फ्युजन असतं, की हो. मी घ्यावा की नाही मसाज. हो ना. तर हे खूपच महत्त्वाचं आहे हं. मसाज घेणं. मी तुला सांगितलं तसं बघ, बॉडी म्हणजे खूप जास्त या प्रोसिजरमधून जेव्हा जाते डिलिव्हरीच्या ना, हं, खूप हं. थकलेली असते. त्या स्त्रीचं एक मानसिक आणि शारीरिक बल व्यवस्थित करायला अभ्यंग म्हणजे जे हं. स्नेहन आपण करतो ना, ते मदत करतं. बरोबर. तर तिचे जे स्नायू आहेत ना, जसं डिलिव्हरीमध्ये पोटाचे स्नायू आहेत हां, हं, हं. तर ते सुद्धा रिलॅक्स आणि खूप छान व्हायला मदत करतं. आपण आहे ना ह्याच्यासाठी छान असं तिळाचं तेल, नारायण तेल, बला तेल अशी तेलं वापरू शकतो आणि अभ्यंग करू शकतो. जेव्हा वजायनल डिलिव्हरी होते ना, हं, हं. तर म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी आपण म्हणतो ना, हो. ती झाली ना, हं. की आपण अगदी म्हणजे आपली जी म्हणजे पेशंट आपली घरी आली, हं. की तिला आपण हा मसाज आहे ना सुरू करू शकतो अगदी छान. ओके. ज्याच्यामध्ये आपण ते तेल जरा गरम करून वापरायचं असतं हं, हं. आणि त्याने तिला छान असा मसाज करू शकतो. अच्छा. शिवाय हा मसाज आहे ना जोरात नसला पाहिजे. हं, हं. एक छान असं तिला सुखद, फार असा अगदी नाजूक हातांनी पण नाही आणि फार जोर देऊन सुद्धा नाही, बरं. पण मीडियम असं प्रेशरने तिला सुखद असा वाटेल असा हा व्हायला पाहिजे, जेणेकरून तिला रिलॅक्सेशन पण वाटेल आणि हं. तिचे मसल्ससुद्धा छान असे बिल्ड किंवा रिलॅक्स व्हायला मदत होईल. बरोबर. शिवाय जर सिझेरियन सेक्शन असेल ना, हं, हं. तर मात्र ना पोटाचा मसाज टाळून हं, हं. आपण नक्कीच बाकीच्या अंगांना नक्की मसाज करू शकतो. त्याच्यामध्ये काहीच हरकत नाहीये. ओके. आणि डिलिव्हरीनंतर साधारण किती दिवसानंतर हा मसाज सुरू करावा? डिलिव्हरीनंतर मी तुला सांगितलं तसं वजायनल डिलिव्हरी म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी असेल ना, तर हो. पेशंट आपली घरी आली, हं, की हं. आपण तिला मसाज सुरू करू शकतो. ओके. म्हणजे आणि लगेच दुसऱ्या हो, दिवसापासून केलं तरी लगेचच सुरू चालेल? करू शकतो. येस, बरं. अगदी. बरं, बरं. आणि आपली सिझेरियनची जर पेशंट असतील, हं, हं. तर त्यांना सुद्धा आपण म्हणजे त्या आता 7 दिवसानंतर साधारण घरी येतात. हो. जर काही कॉम्प्लिकेशन नसतील तर 7 डेज नंतर, मोस्टली 5 डेज नंतर सुद्धा डिस्चार्ज होतो. तर त्यानंतर मी सांगितलं तसं हं, हं. पोटाचा भाग वगळून तिला इतर सगळ्या अंगाला आपण मसाज करू शकतो. डिलिव्हरीनंतर योनी मार्गामध्ये असलेले टाके हो. लवकर भरावे यासाठी कोणते उपाय आहेत? योनिमार्गाला आता बाळाचं जर डोकं मोठं असेल, हं, हं. तर कधी-कधी खूप जास्त प्रमाणात टाके पडतात. हो. अशा वेळी पेन सुद्धा खूप असतं त्या स्त्रीला. ओके. तर हे जे सुचर्स असतात ना, त्यामध्ये कधीतरी इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं. अच्छा. त्याशिवाय स्त्रीला खूप पेन असतं. हं. वजायनल डिलिव्हरी जेव्हा होत असते ना, तेव्हा बाळाचा डोक्याचा आकार किंवा तो बाहेर येण्यासाठी मदत व्हावी यासाठी एपिझोटॉमी केली जाते हं, हं. आणि त्या ठिकाणी सुचर्स घेतले जातात. बरं. तर या टाक्यांमध्ये कधीतरी इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं. तसंच हो. कधी-कधी स्त्रियांना खूप जास्त पेन सुद्धा असतं फार हं, हं. दिवस. हं, हं. तर अशीच आपल्याकडे एक पेशंट आलेली हं. आणि तिला ना डिलिव्हरीनंतर एक साधारण 15 दिवस झालेले तरी ते टाके भरून नव्हते आले आणि बापरे! तिला खूप जास्त पेन होत होतं. हं. अशा वेळी आपण तिला ना तिथे एक जात्यादी तेल म्हणून आपलं ऑइल आहे हं, हं. बनवलेलं, हं, तर हं. हे स्टरलाइज करून आपण तिला त्या ठिकाणी अप्लाय करायला दिलं अच्छा. आणि त्यामुळे काही दिवसात तिचे टाके भरायला खूप छान मदत झाली. अरे वाह! तर हे असं ॲप्लिकेशन आपण पेशंटना देतो. वेगवेगळे ऑइल्स त्यांच्या टाक्यांचं कसं इन्फेक्शन आहे किंवा त्याप्रमाणे हं, हं. स्टरलाइज करून मात्र ते द्यावं लागतं, कारण ओके. तिथे इन्फेक्शन होऊ नये म्हणून. त्याने म्हणजे ते स्टिचेस लवकर भरण्यासाठी मदत हील मिळते. होण्यासाठी खूप छान मदत होते. अरे वाह! हां. खूप छान. आणि पेन सुद्धा कमी होतं. पण जर समजा सीझर झाला असेल, हो. तर मग सुतिका परिचर्या पाळावी की टाळावी?
हां, बरेच जणांना कन्फ्युजन हो. असतं. कारण काहींना ॲडवाईस मिळतो, की एकदा तुमची सीझर सेक्शन झालंय, म्हणजे तुम्ही कोणतीही परिचर्या किंवा ते शेक घेणं टाळा किंवा तुम्ही मसाज घेऊ नका, असं हो. सांगितलं जातं. हो ना. काही अंशी या गोष्टी बरोबर आहेत, कारण आपल्याला पूर्ण गोष्टी माहिती नसतात. हं. की कितपत हा घेतला पाहिजे किंवा हे किती कसं घेतलं पाहिजे, ह्या गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे काही आपलं चुकतं. बरोबर. तर हेच मी क्लिअर सांगणार आहे, की जरी सिझेरियन सेक्शन झालं असेल, तरी अभ्यंग म्हणजे आपण मसाज म्हणतो, हं. तसं शेक म्हणतो, या गोष्टी योग्य अशा वैद्याच्या सल्ल्याने व्हायला पाहिजेत. एक केस सांगते, हो. की ना आपल्याकडे एक सिझर सेक्शन झालेली महिला आलेली आणि हं. तिला की नाही दूध यायला प्रॉब्लेम होत होता. हो. तसंच आहे ना, तिला फार असं डिप्रेस्ड वाटत होतं. हं. शिवाय तिला जो ब्लड फ्लो आहे ना, तो सुद्धा खूप जास्त प्रमाणात जात होता. अरे बापरे! अशा वेळी आपण तिला काही प्रश्न विचारल्यावरती असं लक्षात आलं, की सुतिका परिचर्या तिने काहीच म्हणजे पाळली नाहीये. हं. कारण सी सेक्शन झालं होतं. हं. मग आपण तिला ना गर्भाशय शोधक असे काढे दिले. हं. त्याशिवाय आपण तिला जे बाकीचं पोट सोडून बाकीचे जे पार्ट आहेत हं. तिथे छान असं अभ्यंग म्हणजे बलातेलाचं स्नेहन करायला सांगितलं. बरं. तसंच शेक हा काही प्रमाणात तिला घ्यायला सांगितला हं. आणि त्याच्यामुळे तिचं दूध जे आहे ना ते व्यवस्थित यायला सुरुवात झाली. हं. तसंच तिचं पिरियडचं जो हे होतं जे अतिशय ब्लिडिंग होत होतं ते कमी झालं. हं. अशा गोष्टी खूप छान असं तिचं रिझल्ट दिसून आले. आणि काय आहे माहिती आहे, या सगळ्या गोष्टी पाळलेल्या नसतील ना हो. सुतिका परिचर्या, तर ना त्याचे लाँग टर्म इफेक्ट ना नक्कीच फिमेलमध्ये मी बघितलेले आहेत. हं. की जसं की त्यांना फार जास्त जॉईंट पेन होतं हं. किंवा त्यांना अंगावरून पांढरं पाणी जातं. या सगळ्या गोष्टी त्यांना नंतर व्हायला लागतात. हं. किंवा मेनोपॉज जेव्हा येतो ना, तेव्हा त्यांचे फायब्रॉइड्स होणं, या सगळ्या गोष्टी जर सुतिका परिचर्या नीट पाळली नसेल, तेव्हाचा आहार व्यवस्थित घेतला नसेल किंवा तिने जर फार जास्त स्ट्रेस घेतलेला असेल, या सगळ्या गोष्टी मग आपल्याला नंतर जाऊन एका वेगळ्या आजाराला, मोठ्या आजाराला निमंत्रण देऊ शकतात. म्हणूनच या सुतिका परिचर्या जरी सी सेक्शन झालं असेल तरी वैद्यांच्या सल्ल्याने किंवा मी आता सांगितलंय ते गोष्टी फॉलो नक्कीच केल्या पाहिजे. डिलिव्हरीनंतर ब्लड प्रेशरचा त्रास होऊ नये यासाठी काय करावे आणि झालाच तर त्यावर तुम्ही कोणती ट्रीटमेंट देता? फिजिओलॉजिकल बीपी आपण म्हणतो त्याला. हो. म्हणजे कसं आहे ना, प्रेग्नन्सीमध्ये हिमोडायल्युशन झालेलं असतं. त्यामुळे कार्डियाक आउटपुट वाढतो आणि त्यामुळे ब्लड प्रेशर येतं जास्त. आणि जर ह्याची काळजी म्हणजे जसं मी म्हटलं तसं सुतिका परिचर्या नाही पाळली, तिने आहार विहार वगैरे व्यवस्थित नाही घेतला, स्ट्रेस फार असेल, तर मात्र हा पुढे जाऊन सुद्धा बीपी तसंच राहू शकतं. मग बरं. याच्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं. मग यामध्ये आयुर्वेदामध्ये खूप छान अशी औषधं सांगितलेली आहेत. आणि जसं मी सांगितलं तसं सुतिका परिचर्या, गर्भाशय शोधक औषधं आहेत. या सगळ्याचा इफेक्ट सुद्धा किंवा स्ट्रेस कमी करणारी औषधं आहेत. या सगळ्याचा इफेक्ट असा ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी आपल्याला करता येतो. ओके. तर बीपीचा त्रास होऊ नये ना म्हणून मेन म्हणजे कसं आहे माहितीये, ओंकार सांगितलेला आहे, प्राणायाम सांगितलेला आहे. हे जरा वेळ मिळालं की त्या स्त्रीने जर केलं तर खूप छान असे इफेक्ट येतात. म्हणजे बघ आपण स्ट्रेस रिलीव्हर शिवाय एक छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी मिळायला या गोष्टी नक्कीच इन्कॉर्पोरेट करू शकतो आणि त्याने बरोबर. बीपीवरती खूप छान असा इफेक्ट येतो म्हणजे बीपी कमी राहण्यासाठी. त्याशिवाय जरी हे सगळी काळजी घेऊन सुद्धा जर बीपी इंड्यूस होत असेल तर मात्र काही औषधी उपाययोजना करण्याची गरज असते. जसं की आपल्याकडे नस्य असं एक पंचकर्म आहे. माझी एक पेशंट होती जिला सुतिका परिचर्या न केल्यामुळे ब्लड प्रेशर तिचं तसंच कंटिन्यू राहिलेलं आफ्टर डिलिव्हरी. अच्छा. आपण तिला नस्य हे पंचकर्म दिलं आणि शिवाय शिरोधारा म्हणजे स्ट्रेस रिलीव्हर असतं ते, तर शिरोधारा हे पंचकर्म दिलं आणि त्याचा खूप छान असा रिझल्ट तिचा ब्लड प्रेशर कमी होण्यामध्ये आपल्याला नक्कीच करता आला. अरे वा, हो. खूप छान. डिलिव्हरी झाल्यानंतर वजन कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय करावे? हा अगदी कॉमन प्रश्न असतो हो. की सगळ्यांनाच असं असतं की आपलं वजन छान राहायला पाहिजे. हो. तर पहिल्यापासूनच जर आपण काळजी घेतली ना तर हे अगदी छान कंट्रोलमध्ये राहू शकतं. हे बघ, जर डाएटमध्ये आपण फार असं सुतिकेला सांगू शकत नाही की पोस्ट डिलिव्हरी आपण तिला सांगू शकत नाही की तू हे खाऊ नकोस हो. किंवा हे फार रेस्ट्रिक्ट कर, असं आपण जास्त सांगू नाही शकत. तर अशा वेळी ना योग्य प्रमाणात योग्य असा आहार घेतला गेला पाहिजे. म्हणजे तिने जंक फूड तर नक्कीच टाळलं पाहिजे, बाहेरचं टाळलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून बाळाला पण त्रास होणार नाही आणि तिचं स्वतःचं सुद्धा वजन कंट्रोलमध्ये राहायला मदत होईल. तसंच आहे ना, आपण म्हणतो की तिने आराम केला पाहिजे, हो. पण काय आहे माहितीये,
आराम तर केला पाहिजे, पण एक छोट्या-छोट्या गोष्टी असतात ना, की जसं की मुलांच्या कपड्यांच्या घड्या करून हं. ठेवणं आहे किंवा थोडंसं वॉक घेणं आहे. हं, हं. या गोष्टी मात्र ती करू शकते हो ना. नक्कीच. अगदीच जर ती झोपून किंवा इनॅक्टिव्ह राहिली तर हं. मात्र हे वजन म्हणजे इम्प्रॉपरली गेन होऊ शकतं. बरोबर. तर तिने ॲक्टिव्ह राहणं थोडंसं गरजेचं आहे हं, हं. आणि जेव्हा गरज वाटते तेव्हा मात्र व्यवस्थित झोप घेणं हे पण गरजेचं आहे. हं, हं. तर हा झाला आहार आणि विहाराचा भाग. बरोबर. त्याशिवाय एक साधारण 3 महिन्याचा कालावधी गेला, हं. की ती वेगवेगळे योगा आहेत, हं, ते हं. वैद्यांच्या सल्ल्याने करू शकते. बरं. वजायनल डिलिव्हरी असेल हं, हं. किंवा मग सीझर सेक्शन असेल, हं. तर त्याप्रमाणे मग वैद्यांच्या सल्ल्याने त्या योग्य असे योगाचे एक्सरसाइजेस करू शकतात. हं. ज्याच्यामध्ये भुजंगासन आहे, धनुरासन आहे, हं. त्याशिवाय अर्ध पवनमुक्तासन आहे. हं, हं. अशा वेगवेगळ्या ज्या एक्सरसाइजेस आहेत, थोडासा वॉक घेणं आहे, हं, हं. हे सगळं नक्कीच त्या इन्कॉर्पोरेट आपल्या डेली रुटीनमध्ये करू शकतात, जेणेकरून त्यांचं वजन कंट्रोलमध्ये राहणार. अच्छा. त्याशिवाय ना आयुर्वेदाने उद्वर्तनासारख्या सुद्धा गोष्टी सांगितल्या आहेत. हं. तर त्याच्यामध्ये काय असतं ना, की आपण काही उद्वर्तनाची औषधं देतो, हं. जी आपल्याला छान अशी अंगाला म्हणजे रब करायचं असतं. अच्छा. म्हणजे जसं स्क्रब आपण करायचं. उटणं लावतो हो, ना, हो. तसंच अगदी. ओके. आणि यामुळे एक्स्ट्रा जिथे पण फॅट जमा होतं, हं, हं. तर ते निघून जायला, डेड स्किन निघून जायला नक्की मदत होते. हं. तर उद्वर्तन आपण आपल्या पेशंटना देतो. आजकाल पोस्टपार्टम डिप्रेशन खूप कॉमन झाले आहे आणि बऱ्याच सेलिब्रिटी मदर्सकडून देखील आपण या गोष्टी ऐकत असतो. तर आयुर्वेदामध्ये या पोस्टपार्टम डिप्रेशनवरती काही औषधी सांगितली आहेत का? हां. खूप छान प्रश्न आहे आणि खूप कॉमनली बघितला जाणारा प्रश्न आहे. जसं तू बोललीस बघ सेलिब्रिटी मदर्स ह्याच्यावरती व्हिडिओ बनवतायत. हो. तर हा प्रश्न आहे ना अगदी आपल्या म्हणजे कॉमनली सुद्धा आपल्या स्त्रियांना होतोय, हं. की ना फार चिडचिड होते एकतर. हं. मग ती अपुरी झोप असेल किंवा ना खूप जास्त हॉर्मोनल चेंजेस झालेले असतात बॉडीमध्ये. हो ना. त्यामुळे सुद्धा हे होत असतं किंवा तिला ना कधीतरी फार लो वाटतं हं. किंवा फार डिप्रेशन आल्यासारखं वाटतं. कुणामध्ये मिक्स होऊ नये असं सुद्धा वाटतं. खरं आहे. कधीतरी ना माझ्याकडे एक पेशंट आलेली, हं. जी मला सांगत होती, की तिचं आफ्टर डिलिव्हरी नंतर एक 15 दिवसाचा कालावधी होता ना, हं. त्यामध्ये तिला बाळाविषयी फार निगेटिव्ह असे फीलिंग्ज येत होते. ओह! हां, तिला फार चिडचिड पण होत हं, होती. हं. आणि तिला मग त्याबद्दल गिल्टी फीलिंग पण येत होतं, हं. की आपल्याला असं का वाटू शकतं? बरोबर आहे ना. पण मी तिला ते समजावून सांगितलं, इट्स व्हेरी नॉर्मल, हे हं. खूप नॉर्मल आहे. हं. आणि हे सगळं का होतंय, की तुझ्यामध्ये काही हॉर्मोनल चेंजेस झालेले आहेत. हं, हं. शिवाय शरीर एक मी आधी सांगितलं तसं एका मोठ्या प्रोसिजरमधून गेलेलं आहे. खरं आहे. आणि अशा वेळी जर तिला इमोशनल सपोर्ट मिळत नसेल हं. किंवा तिला फार स्ट्रेस असेल, तर हं. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी ट्रिगर होऊ शकतात. हो तर ना. यासाठी आहे ना आयुर्वेदामध्ये खूप छान अशा वनस्पती पण आहेत. हं, हं. जसं की ना तगर आहे, जटामासी आहे. यासारख्या गोष्टींचा ना आपण उपयोग करतो आपल्या औषधांमध्ये. शिवाय शिरोधारासारखी प्रोसिजर आहे ना, जी आज्ञाचक्रावरती आपण सतत ऑइलची धार सोडली जाते. यासारख्या गोष्टी आपण पेशंटना करतो, हं, की हं. जेणेकरून हे जे डिप्रेशनसारखं आहे किंवा मिक्सअप न वाटणं म्हणजे हं, हं. होऊ नये असं वाटतं. हो. या सगळ्या गोष्टी ज्या कॉमनली बघितल्या जातात ना, हं. तर ह्या आयुर्वेदाच्या मदतीने नक्की दूर होऊ शकतात. आणि एक धूपन म्हणून मी मागे पण सांगितलं तसं ती धूपनाची प्रोसिजर करून आपण आजूबाजूचं वातावरण प्रसन्न ठेवू शकतो. डिलिव्हरीनंतर बऱ्याच स्त्रियांना बॅक पेनचा देखील त्रास सुरू होतो. हो. तर तो त्रास होऊ नये यासाठी कोणती ट्रीटमेंट घ्यावी? हो. बघ प्रेग्नन्सीमध्ये गर्भाचा आकार जेव्हा वाढतो ना, तेव्हा त्याचा भार हा आपल्या मणक्यांवरती येत असतो. हं, हं. लंबार लॉर्डोसिस म्हणून सांगितलेलं आहे, की ज्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे, लंबार स्पाईनवरती जास्त भार येतो आणि हं. मग त्यांची अलाइनमेंट चेंज होते. हो. आणि यामुळे त्याचा एक जो कर्वेचर नॉर्मल आहे ना, हं, हं. तो चेंज होतो. हं. अशामुळे मग ते पेन जनरेट होतं. बरोबर. तर हा लंबार लॉर्डोसिस कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये खूप छान असे पंचकर्म पण आहेत. हं. आणि शिवाय काही जे औषधं आहेत ना, ती सुद्धा आपण पेशंटना ॲडवाईस करतो. ओके. आणि जसं मी तुला म्हटलं सुतिका परिचर्येमध्ये अभ्यंग सांगितलेला आहे, हं. तर ते सुद्धा आपण बॅक पेनसाठी देऊ शकतो. बरं. शिवाय तू बघितलं तर आपण कॉमनली बघ ब्रेस्ट फिडिंगसाठी बायकांना बसावंच लागतं बराच वेळ. हो. आणि शिवाय ते थोडंसं वाकून सुद्धा होतं. हं. यामध्ये सुद्धा कर्वेचर चेंज होत असतात. अच्छा. म्हणून मग एक पोश्चर व्यवस्थित ठेवणं, हं, हं. सपोर्ट घेणं किंवा बाळाच्या खाली छान असं पिलो घेऊन जास्त वाकायला न लागणं, हं, हं. यासारखं पोश्चर व्यवस्थित ठेवणं, ही गोष्ट सुद्धा व्यवस्थित केली हं. आणि अभ्यंग छान केलं म्हणजेच मसाज करणं, हो. ही गोष्ट छान अशी झाली, तर मग बॅक पेनचा त्रास नक्कीच होणार नाही.
सुतिका परिचर्या नीट पाळली गेली नाही तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? बघ, डिलिव्हरीनंतर आहे ना, बरेचसे प्रॉब्लेम स्त्रिया फेस करतात. कारण की इमोशनल, हं. हॉर्मोनल हो. आणि फिजिओलॉजिकल असे बरेचसे चेंजेस तिच्या शरीरामध्ये झालेले असतात. हं. तर स्किनचं म्हटलं तर वांग येणं हं. किंवा इतर डिस्कलरेशन होणं, या गोष्टी ती म्हणजे होतात सुतिकेला. किंवा मग तिचं हेअरफॉल जास्त होतो. हो. शिवाय तिला डिप्रेशन असू शकतं. त्याशिवाय ना वाताचं प्रमाण वाढल्यामुळे आणि हं. तिने जर व्यवस्थित अभ्यंग, शेक वगैरे घेतला नसेल तर हं. तिला जॉईंट पेन होऊ शकतं. बरं. आता माझ्याकडे काही पेशंट येतात ना 50 आणि 60 वर्षाच्या, हो. त्या काय सांगतात माहितीये, की आम्हाला 3-3 डिलिव्हरी किंवा कधी 2 डिलिव्हरी, 4 डिलिव्हरी सुद्धा काहींच्या झालेल्या असतात. बापरे! आणि या डिलिव्हरीमध्ये त्यांनी सुतिका परिचर्या हं. किंवा पहिल्या डिलिव्हरीला ते पाळतात आणि हं. बाकीच्या डिलिव्हरीजना अजिबात पाळलेली नसते. म्हणजे लक्षच दिलं जात नाही त्या येस, लक्ष गोष्टींकडे. नाही देत त्या. हं. तर त्यामध्ये ना त्यांना मी बघते तर फायब्रॉइड्सचं प्रमाण असतं. बापरे! त्याशिवाय हं. काहींना ओबेसिटी खूप जास्त प्रमाणात असते. हं. शिवाय आमवातासारखे प्रकार सुद्धा स्त्रियांमध्ये मग जास्त प्रमाणात आढळून आलेले आहेत अशा, की ज्यांनी सुतिका परिचर्या नीट पाळलेली नाहीये. हं. शिवाय कधी कधी मेनोपॉजचा जेव्हा पिरियड असतो ना तेव्हा हं. त्यांना हेवी ब्लिडिंग व्हायला लागतं. अरे बापरे! अशासारखे कॉम्प्लिकेशन दिसून येतात. हं. त्यामुळेच सुतिका परिचर्या पाळणं किती गरजेचं आहे हे आपल्याला कळलंच असेल. हो ना. हो, आणि ते वातशमन आणि रक्तशुद्धी ही हं. त्यावेळेला होणे हे खूप गरजेचं आहे. नाहीतर मग ह्या सगळ्या आजारांना आपल्याला नंतर जाऊन फेस करावं लागतं. बरोबर आहे. अजून एक कॉमन इश्यू डिलिव्हरीनंतर बऱ्याच स्त्रिया म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच स्त्रिया फेस करतात, तो म्हणजे स्ट्रेच मार्क. हो. तर मग स्ट्रेच मार्कसाठी आयुर्वेदामध्ये काही औषधे किंवा काही ट्रीटमेंट सांगितल्या आहेत का? हो. स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी काही आपल्याकडे ॲप्लिकेशन असतात. शिवाय ना एक प्रिव्हेन्शन म्हणून आहे ना, जेव्हा गर्भाचा आकार वाढत असतो तेव्हा सुद्धा ती स्त्री, कोरफडीचा गर माहितीच हो. असेल तुला ना, तर हो. तो ती कोकोनट ऑइल हं. ह्याच्यामध्ये मिक्स करून लावू शकते आणि आफ्टर डिलिव्हरी सुद्धा हे कंटिन्यू करायचं. ओके. हां, हं. कोरफडीचा गर घ्यायचा, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे थोडंसं ऑइल टाकायचं हं. आणि हलक्या हाताने स्ट्रेच मार्क्सवरती लावायचं. बरं. कोकोनट ऑइल आहे ना, ते मॉइश्चरायझर म्हणून काम करतं आणि जे ॲलोवेरा आहे ना, ते हं. कोलॅजन बिल्डिंगचं काम करतं अच्छा. आणि त्यामुळे मग स्ट्रेच मार्क कमी व्हायला छान मदत होते. तर अरे हा वाह! प्रयोग नक्कीच आपल्या मैत्रिणी करू शकतात. नक्कीच. जसं की तुम्ही आम्हाला सांगितलं, नॉर्मल डिलिव्हरी आणि सीझर डिलिव्हरीमध्ये सुतिका परिचर्येचं पालन करणं गरजेचं आहे. तसंच ॲबॉर्शन आणि मिसकॅरेज झालेल्या स्त्रियांनी देखील सुतिका परिचर्येचं पालन करणं गरजेचं आहे का? अतिशय महत्त्वाचा प्रश्न तू विचारलेला हो. आहेस आणि खरंच म्हणजे माहितीच नसेल बऱ्याचशा स्त्रियांना, की हो. ॲबॉर्शन झाल्यानंतर सुद्धा आपल्याला सुतिका परिचर्या करण्याची खूप गरज आहे. हं. किंवा मिसकॅरेज झालंय तरी हो. सुद्धा सुतिका परिचर्या करण्याची खूप जास्त गरज आहे. बऱ्याच स्त्रिया आपल्याकडे येतात, की ज्यांना ना ॲबॉर्शन आणि मिसकॅरेज झाल्यानंतर त्यांचं ना मेन्स्ट्रुअल सायकल डिस्टर्ब झालंय, पिरियड्स नीट येत नाहीयेत, अच्छा. अशा त्यांच्या कंप्लेंट्स असतात. तर हं. ह्यामध्ये आपण तेच बघतो हिस्ट्रीमध्ये, की ॲबॉर्शन झालंय, मिसकॅरेज झालंय आणि त्यांनी सुतिका परिचर्या ही केलीच नाहीये. हो. म्हणजे गर्भाशय शोधक औषधं आहेत ना, ती हं. घेतलीच नाहीयेत. त्यामुळे तिथे कुठेतरी एक दुष्टी राहिलेली आहे, हं. वातशमन झालेलं नाहीये हं. आणि मग त्यांच्यामध्ये मग नंतर कधी-कधी ना मिसकॅरेज झालेल्यांमध्ये मग परत जी गर्भधारणा आहे ना, ती व्हायला सुद्धा मग त्यांना डिफिकल्टी होते. अरे बापरे! म्हणून मग हे हं. सगळं करणं खूपच गरजेचं आहे. आता बघितलंस तर ॲबॉर्शनमध्ये एकतर किंवा मिसकॅरेजमध्ये एकतर डिप्रेशन येऊ शकतं त्या स्त्रीला. बरोबर हां, आहे. तर त्या सगळ्या म्हणजे इमोशनल ह्याच्यामधून ती जात असते. हं. त्यावेळेला तिला एक व्यवस्थित असं छान असे औषधींची गरज असते आणि त्याशिवाय तिचं रक्तशोधन होण्याची, कारण गर्भाशयामधून हे सगळी प्रोसिजर झालेली आहे. हं. तर रक्तशोधन होण्याची तसंच वातशमन होण्यासाठी आपण काही औषधं देतो अशा पेशंटना हं. आणि त्यांची खरंच गरज असते. तर या सगळ्या गोष्टी जर नाही पाळल्या ना, तर मग अशा पेशंटना पुढे जाऊन जसं मी आधी पण म्हटलं तसं जॉईंट पेन होणं किंवा त्यांना हं. वांगाचे त्रास होणं, मेलाझ्मा होणं, हं. शिवाय हेअरफॉल जास्त होणं, यासारख्या गोष्टी किंवा फायब्रॉईड होणं यासारख्या गोष्टी नक्कीच होऊ शकतात. तर अरे त्यांनी बापरे! काळजी घेणं गरजेचं आहे. हो ना. तर मग डिलिव्हरीनंतर स्त्रियांनी आहारामध्ये कोणत्या अन्नपदार्थांचा समावेश करावा? हां.
बघ, मेनली कसं आहे माहितीये, दूध येणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. करेक्ट. ते छान यावं त्यासाठी आहे ना वेगवेगळ्या खिरींचा समावेश त्या करू शकतात. आणि दूध रोज 3 ते 4 ग्लास घेणं अगदी इम्पॉर्टंट आहे. ते तर घ्यावं. गाईचं दूध सगळ्यात छान आहे, सात्विक आहे ना ते. ओके. तर गाईच्या दुधाच्याच बनवलेल्या म्हणजे खारीक आहे, आपण त्याची खीर बनवू शकतो. त्याशिवाय अळीव आहेत. अळीव तर सगळ्यांनाच माहिती आहेत की ते किती छान असं स्तन्यजनन म्हणजे ते ब्रेस्ट मिल्क बनवण्यासाठी मदत करतात. आणि वातशमन सुद्धा करतात. सो अळीव अतिशय गुणकारी आहेत एका सुतिकेसाठी. तर अळीवाची खीर बनवू शकतात. त्याशिवाय खसखसची खीर आहे ती बनवू शकतात. या सगळ्याचा समावेश ते करू शकतात नक्कीच. शिवाय ना मेथीची भाजी म्हणजे मेथी जी असते ना ती सोक करायची आणि त्याचे मोड आणून त्याची भाजी करून खाल्लेली सुद्धा खूप छान आहे. कारण मेथी हे स्तन्य शोधक आहे, शिवाय ते गर्भाशय शोधक आहे आणि वातशमन करणारं सुद्धा आहे. तर मेथीची भाजी त्या घेऊ शकतात, मेथीच्या दाण्यांची भाजी. तर मग मेथीची हिरवी पालेभाजी खावी की मेथी दाणे खावे? दोन्हीचा त्या उपयोग करू शकतात. म्हणजे मेथीची भाजी सुद्धा घेऊ शकतो किंवा मग मेथीचे जे दाणे आहेत ना, लाडू तर आपण करतोच, शिवाय हे आहेत ना भिजवून ठेवायचे मेथीचे दाणे आणि मग त्याला छान मोड काढायचे आणि ह्या मोड आलेल्याची भाजी सुद्धा सुतिका घेऊ शकते. ओके. येस, त्याचा पण खूप छान फायदा होतो. दूध छान येण्यासाठी, शिवाय वातशामक सुद्धा आहे ते. बर. फक्त काळजी घ्यायची की ना मेथीमुळे पित्त वाढू शकतं, तर त्याचं प्रमाण मात्र व्यवस्थित घेतलं पाहिजे. बरोबर. आणि सुतिकेच्या आहारामध्ये ना लसणीचा वापर हा छान व्हायलाच पाहिजे. कारण लसूण आहे ना ही खूप छान अशी ना वातशमन करते आणि ती ना पचन म्हणजे डायजेशन पण व्यवस्थित ठेवायला मदत करते. याचा नक्कीच मग सुतिकेने वापर केला पाहिजे. समजा डिलिव्हरी नंतर त्या स्त्रीला डायजेशनचे प्रॉब्लेम होत असतील तर घरच्या घरी त्या स्त्रीने कोणते उपाय करावेत? खूप छान प्रश्न आहे. घरच्या घरी ना तिने एक मिश्रण बनवून ठेवायचं तिच्यासाठी. ओवा असतो तो भाजून घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडंसं सैंधव, भाजलेले काळे तीळ, बडीशोप आणि महत्वाचं म्हणजे बाळंतशोपा, या सगळ्या गोष्टी मस्त रोस्ट करून, बाळंतशोपा म्हणजे ना डिल सीड्स म्हणून म्हणतात, तर ह्या अगदी कॉमनली मिळतात आणि त्याचं नावच आहे बाळंतशोपा. तर त्या अगदी गुणकारी आहेत स्त्रीला आणि तिचं मस्त डायजेशन छान ठेवण्यासाठी मदत करतात आणि तिला हे गॅसेस वगैरे यासारखे प्रॉब्लेम होत नाहीत. तर हा ओवा, बाळंतशोपा, काळे तीळ आणि सैंधव असं टाकलेलं जे मिश्रण आहे ना ते तिने जवळ ठेवावं आणि मध्ये मध्ये ते खात राहावं, तर खूप छान याचे रिझल्ट येतील तिला. ओके. तरी साधारण किती प्रमाणात घ्यावे त्या गोष्टी? अर्धा चमचा असं तिने 3 वेळा घेतलं तरी चालू शकतं. बर. पोस्ट डिलिव्हरी नंतर कोणत्या गोष्टी कराव्या किंवा कोणत्या गोष्टी करू नये याबद्दल बरेचसे मिसकन्सेप्शन्स असतात, ते क्लिअर केल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच करा. धन्यवाद.